देख रहे हैं सक्षम भारत टीवी। नेतृत्वाखाली गेल्या 2-3 वर्षापासून कार्यलक्ष म्हणून मी काम करतो। तुम्ही आज बरेच वर्षानंतर माझ्याकडे आला त्याबद्दल मी सर्वांचा आभार सर्वांचं स्वागत करतो। बाळगोपरीचा पुढची माहिती। या देशाचे नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाचे लोकनेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय दत्ताभाऊ बेगे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकानेक कार्यक्रम आपण गेल्या काही वर्षांपासून आयोजित करत आहोत। ही प्रेस कॉन्फरन्स आदरणीय दत्ताभाऊच आपल्याशी डिक्टेट करत आहेत। फक्त भाऊंना थोडस तब्येत स्वास्थ्यामुळे बोलण्याची हे आहे म्हणून मी त्यांच्या वतीने आपल्या समोर उभा आहे। ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य आदरणीय प्रतापसिंग चव्हाण इथे उपस्थित आहेत। आदरणीय प्रभाकरराव येवले इथे उपस्थित आहेत। डॉक्टर संजय उगेमोगेजी इथे उपस्थित आहेत। आदरणीय अविनाशजी घुशे इथे उपस्थित आहेत आणि निलेश खांडेकर इथे उपस्थित आहेत। ही सगळी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची मान्यवर मंडळी आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी हात दिला, ज्या माणसाला पाय नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी पाय दिले, ज्या माणसाच्या हृदयामध्ये काही आजार विकार निर्माण झाले अशा हजारो रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया गडकरी साहेबांनी केल्या। आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य असेल, मनोरंजन असेल, धार्मिक स्थळांचं दर्शन असेल, अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन आदरणीय नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्ताभाऊंच्या पुढाकारानं गेल्या काही वर्षांपासून आपण करत आहोत। यावर्षीचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव 15 आणि 16 फरवरीला नागपूर शहरातल्या सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलाय। ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन व्हावं, त्यांच्या सकारात्मकता यावी, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा हा महोत्सव 15 व 16 फेब्रुवारी दरम्यान सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आलाय। ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानं 2022 साली खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता। महोत्सवाचे अंदाजे 3रे वर्ष आहे। यापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, नितीन मुकेशजी, शिवा चौधरीजी, वंदना गुप्तेजी, शेखर सेन, अनुप जरोटा, महेश काळे अशा अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आपली उपस्थिती लावून गेले आहेत। येत्या शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 वाजे दरम्यान होत असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जॅपिंग जॅक नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी राहणार असून आदरणीय दत्ताभाऊ बेगे या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। उद्घाटन सत्रानंतर गीतकार, कवी आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक समीर यांचा हिट्स ऑफ समीर अंजान हा कार्यक्रम होणार आहे। 2 दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये दिल, आशिकी, साजन यासारख्या सुपरहिट चित्रपटांची गीते लिहिणाऱ्या समीर यांच्याकडून सुपरहिट गानों की कहाणी समीर अंजान की जुबानी ऐकण्याची संधी नागपूरकरांना या महोत्सवात मिळणार आहे। रविवार दिनांक 16 तारखेला महोत्सवाचा समारोप होणार असून प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। आणि सकाळी 11 ते 2च्या दरम्यान अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होईल। मुंबईतील काही मित्रांनी संत परंपरेचा अभ्यास आणि भक्तीचे उत्कृष्ट संगीत फ्युजन करीत
तरुणाईला अभंगाची गोडी लावली आहे. दुष्यंत देवरुखकर, स्वप्नील तरपे, प्रतीश मस्के, अजय ववाल, मयूर बोरकर, अविनाश मितबावकर, रोशन आणे, तुषार कोत्रे, क्षितिश चौगले, सुमित शिंदे यांचा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा उत्कृष्ट असा मिलाप आहे. याशिवाय या 2 दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, समाजाच्या विकासाचं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार देखील या ज्येष्ठ सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहे. या महोत्सवाचा ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी आनंदी घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना करतोय. आपल्याला ही पूर्ण प्रेस नोट देण्यात आलेलीच आहे. हा महोत्सव निःशुल्क आहे. कोणालाही याच्यामध्ये शुल्क लागणार नाही. परंतु या महोत्सवासाठी पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे ज्येष्ठ नागरिक या महोत्सवाला येऊ इच्छितात त्यांच्या पासेसची व्यवस्था आदरणीय गडकरी साहेबांचं खामला चौकातलं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, इथे याचं वाटप ऑलरेडी सुरू झालेलं आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं जे कार्यालय आपल्या सीताबर्डीच्या समोर लोकल ग्लोबल मॉलमध्ये जे कार्यालय आहे तिथे सुद्धा याची पासेसची व्यवस्था होणार आहे. आणि शिवाय डॉक्टर संजय उगे इथे जे आहे त्यांच्या सुद्धा संपर्कातून आपल्याला या पासेसचं वाटप होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की दत्ताभाऊ असतील किंवा आदरणीय नितीनजी असतील, त्यांच्या पुढाकाराने समाजामध्ये जे काही पावन आहे, जे काही पवित्र आहे, जे काही मंगल आहे, जे काही आचरणीय आहे, जे काही अनुकरणीय आहे, जे काही वंदनीय आहे, जे काही पूजनीय आहे, अशा सगळ्यांची पूजा बांधण्याचं काम या लोकांनी राजकारणात राहूनही आयुष्यभर केलं आहे. या दोघांचंही राजकारण हे 80% समाजकारण आणि 20%च राजकारण राहिलं आहे. याचा अनुभव आपल्यापैकी सगळ्यांनी घेतलाय. नागपूर शहरच काय, विदर्भ आणि देशातला कुठलाही असा पत्रकार नाही की ज्यांनी दत्ताभाऊंचं हे सामाजिक कार्य ओळखलेलं नाही. त्याच्यामुळे बाकी इतर कार्यांचा काही परिचय करून देण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. ज्येष्ठ नागरिकांनी जे काही कार्य केलंय याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख फक्त मी आपल्या माहितीसाठी आवर्जून करू इच्छितो की हेल्थ कॅम्पचा सगळ्यात मोठा फायदा ज्येष्ठ नागरिकांना आदरणीय नितीनजींच्या आणि दत्ताभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे. म्हणजे ज्या उपचारासाठी आपण जर खासगी रुग्णालयामध्ये गेलो तर 30 आणि 40 हजार रुपये लागतात. असे अनेक उपचार आहेत की जे उपचार 3 ते 4 हजार, 1100 ते 1200 रुपयामध्ये या सगळ्या हेल्थ कॅम्पच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं करतोय. पूर्ण ब्रह्म अभियान नावाचं एक अतिशय सुंदर असं अभियान आपण गेल्या 2 वर्षांपासून नागपूर शहरामध्ये राबवतो आहोत. या वृद्धाश्रमांमध्ये जे लोक राहतात या वृद्धाश्रमांना जो काही निधी असतो त्या निधीची जी नेहमी कमतरता लाभत असते, अशा वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या वृद्धांचा कुठलाही एकही वृद्ध उपाशी झोपी जाऊ नये याची काळजी आदरणीय नितीनजींनी आणि दत्ताभाऊंनी घेतली. आणि पूर्ण ब्रह्म अभियानाअंतर्गत या सगळ्या वृद्धाश्रमांना धान्य पुरवण्याचं अतिशय सुंदर असं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. झोपडपट्टीमध्ये सुद्धा अनेक लोकोपयोगी वस्तूंचं वाटप आपण ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं करत आहोत. 4 बसेस ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण देवदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत की ज्याचा लाभ आजपर्यंत जवळजवळ 40 हजाराच्या वर ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला आहे. आणि ही मोफत बस सेवा असते. फक्त त्या लोकांना आपला आयडेंटिटी कार्ड दाखवून आणि आपली एक लिस्ट आहे, फक्त 30-35 लोकांची यादी तेवढी द्यावी लागते आणि कोणाकडून एकही नवीन पैसा न घेता गेल्या 2 वर्षांपासून 40 हजार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. संगीत कार्यक्रम असेल, प्रबोधनाचे कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम आपण याच्यापूर्वी आयोजित केलेले आहेत. आपण आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला आलात त्याबद्दल आपले दत्ताभाऊंच्या वतीने आणि आदरणीय नितीनजींच्या गडकरी साहेबांच्या वतीने परत एकदा आभार मानतो. आपलं परत एकदा स्वागत करतो. आणि आपल्याला काही समजा विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. आणि ज्यांचा नाश्ता झाला नसेल त्यांनी नाश्ता घेऊनच जायचा आहे अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. काही बाकी सगळं तुम्हाला डिटेल दिलेलंच आहे. आणि या सगळ्या महोत्सवाला आपल्याला आवर्जून यायचं आहे. अजून आपल्याला अकाली वार्धक्य आपल्याला आलेलं नाही हे कृपा करून लक्षात ठेवते. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना आमंत्रित करायचं. ऑफिसर काय म्हणते पास आपण सांगितल्याप्रमाणे 2 ठिकाणी ठेवलेले आहे. एक तर गडकरी साहेबांचं जे ऑफिस आहे कामला चौकात तिथे पासेस उपलब्ध आहे. आणि लोकल मॉलला आमचं ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये देखील पासेस उपलब्ध आहेत. आणि एका पासवर 2 जणांना एंट्री आहे.
सगळ्यांना सगळ्यांना open. सगळ्यांना सगळ्यांना ओपन